पण ती सत्ता नेमकी कुठे आहे, तो ईश्वर कसा आहे, त्याचं स्वरूप काय, आणि याचा शोध घेण्याकरता जे निघाले ते कुणी मुनी झाले, कुणी परमहंस झाले, कुणी साधक झाले, कुणी सिद्ध झाले. याकरता प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या बुद्धीनं उपासना करतो. कुणी योगी रात्रंदिवस जपतप अनुष्ठान करतात, कुणी कुणी 12-12 वर्ष आहाराचा त्याग करतात. कोणाकरता? परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरता. काही काही लोक रात्रंदिवस यज्ञ करतात. त्या ईश्वराला पाहण्याकरता रात्रंदिवस तीर्थाटन करणारे अनेक तीर्थकर तुम्हाला पाहायला मिळतील. ऐश्वर्य सोडून त्या परमात्म्याच्या शोधाकरता निघाले, सर्वस्वाचा परित्याग केला आणि त्या प्रभू दर्शनाची एक आशा घेऊन जीवनामध्ये शाश्वतवासाची क्रिया करत जगतायत. असे अनेक ईश्वरवेडी लोक आपल्याला पाहायला मिळतील. पण त्यांना सुद्धा परमात्म्याचा आविष्कार होणं तसं दुर्लभ आहे. सामान्य माणसं जन्माला आल्यापासून परमात्मा प्राप्ती करतात, तळमळ करतात. आपण ज्या काही उपासना करतो, साधना करतो, या सगळ्या पाठीमागे एकच हेतू आहे, परमात्मा मिळाला पाहिजे. मग परमात्मा कसा मिळेल, ईश्वर कसा मिळेल, तर याचा उपाय या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. परमात्मा कसा मिळेल? तो योग केल्याने मिळेल, तो दान केल्याने मिळेल, तो यज्ञ केल्याने मिळेल, तो उपवास केल्याने मिळेल, तो कशाने मिळेल? देव प्राप्त व्हावा याकरता आपण सगळी माणसं प्रयत्नशील आहोत. पण भागवत नावाचा ग्रंथ आम्हाला इतकी कृपा करून देतो महाराज, जो परमात्मा वेदांना अनाकलनीय आहे, जो परमात्मा शास्त्राला अगोचर आहे, तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट करण्याची एक आविष्काराची भूमिका ग्रंथ आपल्या समोर उभे करतात. आणि हा भागवत नावाचा ग्रंथ त्यापैकी मुकुटमणी आहे. सूत आणि शौनकजींचा संवाद म्हणजे भागवत आहे. या संवादातून आम्हाला जीवनमुक्त होण्याचा उपाय सापडेल. काल आपण भागवताचं महात्म्य पाहिलं, त्यामध्ये 2 कथा प्रमुख पाहिल्या की नाही. एक भक्ती मातेची कथा पाहिली आणि भागवत श्रवण केल्यानं काय लाभ होतो, कितीही मनुष्य पापी असेल त्याचं पाप कसं नष्ट होईल याचा विचार सांगणारी एक गोकर्ण उपाख्यानाची कथा पाहिली. आयुष्यभर पापमय जीवन जगलेला धुंदुकारी मृत्यूनंतर पिशाच योनीमध्ये जातो आणि त्याचा भाऊ गोकर्ण भागवत कथेच्या अनुष्ठानाने धुंदुकारीला मुक्त करतो. ही कथा आपण पाहिली. आता कथेला प्रारंभ होईल पुन्हा. तसे या भागवताच्या कथेमध्ये 2 लोक प्रमुख आहेत. प्रमुख वक्ता भगवान शुकदेव आणि प्रमुख श्रोता राजा परीक्षित आहे. पण त्या दोघांच्या संवादामध्येच पुन्हा अनेकांचे संवाद आहेत. सूत आणि शौनकांचा संवाद त्याच्याच मधला एक आहे. ब्रह्मदेव आणि नारदजी यांच्यातला संवाद त्याच्यातलाच एक आहे. विदुर आणि मैत्री हाही त्यांच्यातला एक संवाद आहे. पुढे 11 स्कंदामध्ये यदू आणि अवधूत यांचा एक संवाद आहे. पुढे भगवान कृष्ण आणि उद्धव यांचा एक संवाद आहे. पण प्रमुख जोडी ही राजा परीक्षिती आणि शुकदेव यांची आहे. मग अशी कोणती वेळ आली की ज्यामुळे शुकदेवाला भागवत कथा सांगावी लागली राजा परीक्षितीला, याची कथा आज आपण पुढे पाहणार आहोत. नैमिषारण्यामध्ये ही कथा सुरू आहे. 88,000 साधू यज्ञ करतायत आणि त्या यज्ञामध्ये सूतजींचं येणं झालं. सूतजींनी सगळ्या शौनकादींना अभय दिलं आणि सांगितलं, तुमच्या जीवनमुक्ती करता आता मी तुम्हाला भागवत कथेला पात्र करणार आहे. आणि शौनकजींनी सूतजींना पहिला प्रश्न विचारला, सांगा ना महाराज, आम्ही ज्या कलियुगात राहतोय या कलियुगामध्ये लोकांचं परम कल्याण कशानं होईल? तत्र तत्राजसायुष्मन् भवताय दुनिश्वितम् पुंसा कामिन्ततः श्रेया ततः संशितुर्मर्हसि. सांगा ना भगवान, आमचं कल्याण होईल असं काहीतरी सांगा. खरं सांगू, प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण झालं पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं माझं भलं झालं पाहिजे. माझा एक मित्र आहे मालेगावला, त्यानं आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलंय, हे भगवान सबका भला करो. मी ते वाक्य वाचलं, मला वाटलं बरं आहे सबका भला करो, पण त्याच्या पुढचं वाक्य होतं, लेकिन पहिले मेरेशी सुरू करो.
भलं सर्वांचं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. एवढी माणसं भलं होण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील दिसतात, पण भलं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळतच नाही. आणि मग असं कोणतं कल्याण झालं म्हणजे आमचं कायमचं समाधान होईल, अशी कोणती वस्तू आहे जी एकदा मिळाली की पुन्हा दुसरी वस्तू मिळवण्याची इच्छा संपूर्ण जाते? असं काय जे एकदा श्रवण केलं की बाकी सगळं ऐकण्याचं संपतं? सांगा ना भगवान, असं काय? असा प्रश्न विचारल्यावर उंच आसनावरती बसलेल्या सूतजींनी डोळे बंद केले आणि सूतजींनी आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं. कोण? व्यासपुत्र भगवान शुकाचार्य. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. यं स्वानुभावमखिलं श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतितीर्षतातमोऽन्धं संसारिणा करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससुनुपयामि गुरुं मुनिमान्. शुकदेव भगवान की जय. आपल्या गुरूंचं स्मरण केलं. कोण? शुकदेवजी, जे व्यासांचे पुत्र आहेत, जे आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष थांबले. किती वर्ष? सामान्य बाळ किती दिवस थांबतं आईच्या गर्भामध्ये? 9 महिने, फार फार तर 9 दिवस. पण भगवान शुकदेव 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये थांबले. व्यासांची पत्नी शुकदेवांची आई 12 वर्षापासून गर्भ पोटामध्ये घेते. आतमधल्या पीडा जाणवायला लागल्या आणि विचार करते, असा कोण आहे माझ्या पोटात लपलाय? 12 वर्ष झाली, बाहेर येत नाही. एक दिवशी ती पत्नी आपल्या पतिदेवांकडे, व्यासांकडे गेली. व्यास म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे कलावतार ना. व्यासांकडे गेली आणि म्हणते, महाराज जरा पहा, माझ्या पोटात कोण लपलंय? 12 वर्ष झाली म्हणे, बाहेर येत नाही, मला आतमध्ये जाणवत आहे. व्यासाने डोळे बंद केले आणि डोळे बंद करून त्या ठिकाणी व्यासमुनी पाहत आहे, अरे हिच्या पोटामध्ये, हिच्या गर्भामध्ये फार मोठा मुक्त महात्मा आहे. जगत कल्याणाकरता याचा अवतार होण्याची वेळ आता आलेली आहे. आणि सांगितलं बाहेरून, महाराजजी बाहेर या, आता तुमची येण्याची वेळ झाली. शुकदेव म्हणतात, पप्पा. आता तेव्हा पप्पा म्हणत नव्हते, पण शुकदेव म्हणताय आतून, म्हणे बाबा मी बाहेर येईल ना, बाहेर येईल, पण माझी एक अट आहे म्हणे. म्हणे काय? म्हणे अट अशी आहे, मी बाहेर येईल, पण बाहेर आल्यानंतर ईश्वराची जी माया, ज्या मायेनं सगळं जगत व्याप्त आहे, ती माया मला स्पर्श करता कामा नये. म्हणजे मी समुद्रात आल्यानंतर एक कोरडा झालो पाहिजे, अशी त्यांची ती मागणी. मी बाहेर येईल, पण मला माया स्पर्श करता कामा नये. आता व्यासांना वाटलं, असं कसं आहे, या जगात जो जन्माला येतो त्याला मायेचा आश्रय घ्यावा लागतो. ज्या मायाधीश परमात्मानं जगत निर्माण केलं, त्याला सुद्धा मायेचा आश्रय घेऊनच अवताराला यावं लागलं ना. नंतर मला अशी अट आहे माझी, तुम्ही पहा काय व्यवस्था करायची ते. व्यासांना प्रश्न पडला, काय करावं? व्यासांनी आदिनारायणाचं स्मरण केलं, भगवान परमात्माचं स्मरण केलं. परमात्म्याचे संकेत मिळाले आणि सांगितलं. व्यासजी स्मरण केलं. व्यासजी म्हणतात, महात्मा भगवंत आपल्याला सगळं माहिती आहे. माझ्या पत्नीच्या गर्भामध्ये कुणीतरी महात्मा आहे, बाहेर येण्याकरता विनंती करतोय. तर अट घातली, मायेचा स्पर्श होता कामा नये. भगवान म्हटले, अरे हा फार मोठा विरक्त महात्मा आहे, याच्या रूपानं प्रत्यक्ष वैराग्य जन्माला येणार आहे, याच्या रूपानं प्रत्यक्ष मुक्ती जन्माला येणार आहे. वरदान देतो, अभय देतो. जन्माला येताना आल्यानंतर माया स्पर्श करणार नाही, अभय दिलं आणि वचन दिलं महाराज बापाने, बाहेर या, माया स्पर्श करणार नाही. बोली सोडवली. आता व्यासांना प्रश्न पडला, जन्माला येण्यापूर्वी बोल्या सोडवतोय, जन्माला आल्यावर काय करील म्हणे. वचन दिलं. भगवान शुकाचार्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर सृष्टीतलं वातावरण बदललं. महाराज ऐका ना, सामान्य माणसं जेव्हा जन्माला येतात आणि महात्मे जेव्हा जन्माला येतात, तेव्हा त्यांच्या जन्माचं स्वागत प्रकृती करत असते. भगवत भक्ताचा जन्म ही एक फार मोठी अवस्था आणि फार मोठं आनंदाचं स्वरूप आहे. जगद्गुरू विश्वमाऊली
नामदेव महाराज म्हणतात, जी माता एका भक्ताला जन्म देते ती माता फार भाग्यवान आहे. नामदेव महाराज म्हणतात, धन्य तो हरिभक्त जो जन्माला येऊन फक्त नारायणाचं स्मरण करतो. धन्य महाराज जन्मले संसारी, 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 धन्य महाराज जन्मले संसारी. जे ध्याती अंतरी नारायण, जे ध्यातांतरी नारायण, जे ध्याती अंतरी नारायण, ध्यातांतरी नारायण, प्रसवलिताया कुळाचा विचार, प्रसवलिताया कुळाचा विचार. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. महाराज म्हणतायत, असे हरिभक्त जन्माला येणं हे प्रकृतीच्या दृष्टीनं फार भाग्याचं आहे. व्यासांचा अवतार झाला, व्यास प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर 16 वर्षाचे युवान झाले आणि लगेचच संन्यास घेण्याकरता एकटे जंगलामध्ये निघून चालले. व्यासांना प्रश्न पडला, अरे जन्माला आला काय, वाढला काय, नवेल निघाला काय जंगलात? पुढे चालताय शुकदेवजी आणि मागून वडील व्यासजी आवाज देतात, हे पुत्रा थांब, पुत्रेति तन्मयतया तरवो भिणेदू तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. हे पुत्रा थांब, पुत्रा थांब. पण कोणत्याही प्रकारचं लौकिक कर्म नसलेल्या एकटा संन्यास घेण्याकरता निघालेल्या व्यासपुत्रांनी मागं वळून पाहिलं नाही. पण जन्माला येतानाच मायातीत जीवन ज्यांचं आहे, परब्रह्माशी आणि परमतत्वाशी एकरूप झालेले शुकदेवजी प्रकृतीशी एवढे मिसळून गेले होते, त्यांच्याकरता ब्रह्मशिवाय दुसरी वस्तू नाही. त्यांच्या दृष्टीनं जगत दिसत नव्हतं. हे सगळं जगत म्हणजे जगन्नाथ आहे. संसार ज्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही, अशी मुक्त कैवल्य तेजोनिधी मूर्ती संन्यास घेण्याकरता एकटी पुढे धावते. व्यासजी आवाज देत आहेत, पुत्रा थांब, पुत्रा थांब. आणि त्या व्यासांच्या आवाजाच्या परिणामाने शुकदेवांच्याकडून शुकदेवजी ओद येत नाही. पुत्रेति तन्मयतया तरवो भिणेदू. आजूबाजू असलेले सगळे तरु म्हणजे झाडं त्यांना ओद येत होती. एवढे शुकदेवजी प्रकृतीशा पलीकडे निघून गेलेले होते. सुतजी आपल्या गुरुदेवांना वंदन करतात. चालता चालता शुकदेवांचं चरित्र असं पुढे चालता चालता एक तलाव लागलं. त्या तलावामध्ये काही महिला स्नान करत होत्या, निर्वस्त्र होत्या, स्नान करत होत्या. 16 वर्षाचा तरुण चालताना काठावरनं जातोय. तलावामध्ये स्नान करणाऱ्या स्त्रिया निर्वस्त्र होत्या, पण त्या लाजल्या नाहीत. शुकदेवजी पुढे निघून गेले आणि मागून दाढी जता वाढलेला वृद्ध व्यासजी मागून चालत आले. पुत्र पुत्र करत करत त्या महिलांनी वृद्धाला पाहिलं आणि पटकन पुन्हा पाण्यामध्ये आपले वस्त्र अंगावरती गुंडाळले. व्यासांनी ते चित्र पाहिलं आणि व्यासजी म्हणतात, का ग, माझा तरुण मुलगा एकूण नग्न अवस्थेमध्ये गेला, दिगंबर अवस्थेमध्ये, तुम्ही त्याला पाहून लाजल्या नाहीत आणि मी वृद्ध आहे, दाढी जटा वाढलेली, आणि मला पाहून तुम्ही वस्त्र परिधान करतायत, तुम्हाला शरम वाटत नाही? त्या महिलांनी उत्तर दिलं, सांगितलं, म्हणे बाबा तुम्ही बोलताय ते खरंय, पण जरा राग आवरा. म्हणे काय, तुम्हाला कल्पना नाही, तुमचा पुत्र जरी नग्न अवस्थेमध्ये म्हणजे विदेही अवस्थेमध्ये असला तरी त्याच्या देहाच्या वृत्ती जिवंत नाहीत. त्याच्या देहाच्या वासना संपून गेलेल्या आहेत, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये मायेचा स्पर्श नाही. म्हणून त्याच्या मनात काम नाही, इच्छा नाही, विकार नाही.
कोणत्या प्रकारची वासना नाही. तुमचं शरीर जरी वृद्ध असलं पण तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये मायेचा स्पर्श आहे ना, याकरता तुमच्या अंतःकरणामध्ये विकार आहे. आपल्या मुलाचा मोठेपणा पाहिला, देहामध्ये राहूनच विदेही जीवन ज्यांचं आहे असे भगवान शुकदेवजी. आपल्या पुत्राच्या या संपूर्ण कर्तृत्वावरती बापाला मोठा अभिमान वाटला.